सह्याद्रीच्या छातीमधून धगधगणारा लावा होता. स्वराज्याचा रक्षक शंभू वाघाचा तो छावा होता. स्वराज्याचे स्वप्न पाहणारे मासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवणारे राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य, स्वधर्म आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आज 14 मे 1657 साली आजच्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. स्वराज्याच्या धाकट्या धनीचा जन्म झाला होता. लहानपणी आईच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज जिजाऊंच्या सानिध्याखाली वाढले. ते अगदी देखणे, शूर आणि विद्या विशारद होते. वयाच्या 9व्या वर्षी आग्र्यातून यशस्वी सुटका करून आलेले. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत भाषेतून बुधभूषण राजनीती हा ग्रंथ लिहिणारे आणि वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीवर बसणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी काय माहिती सांगावी. राजकारणातील बारकावे आणि रणांगणावरील डावपेच हे खुद्द ते महाराजांना पाहूनच शिकले होते. महाराजांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज आणि मुसलमान सत्ताधीशांना त्यांनी विरोध केला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी गोमंतक प्रांतातील जाचक असा अंग भाडेकर माफ केला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी महाराजांचा कल्याणकारी राज्याचा वारसा पुढे चालवलेला होता. छत्रपती संभाजी महाराज गादीवर बसल्या बसल्या औरंगजेबाने स्वराज्य गोळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रावर हल्ला केला होता. मराठ्यांच्या 5 पटीने सैन्य, अमाप संपत्ती आणि भरघोस दारुगोळा असूनही छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल 8 वर्ष दुश्मनांसमोर स्वराज्याचे रक्षण केले. परंतु आपल्याच काही माणसांच्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज 1 फेब्रुवारी 1689 साली दुश्मनांच्या हाती लागले. त्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यात यश मिळाले नाही. औरंगजेबाने त्यांना इस्लाम धर्म स्वीकारल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले, परंतु स्वधर्म सोडण्यास छत्रपती संभाजी महाराजांनी सक्त नकार दिला. त्यामुळे त्यांचा छळ करून हत्या करण्यात आली. अवघे 32 वर्ष आयुष्य लाभलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे गुणगान आजही इतिहासाच्या पानांमध्ये अमर आहे आणि लाखो मराठी मनांना प्रेरणा देत आहे. धन्यवाद.